हे सगळे दोन वाजून 45 मिनिटांनी तुम्ही सगळ्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली. ते दोघं जेव्हा येत होते हे घ्या रे त्यांचं घेऊ समोर दिसत होते अर्धे वाईटात अर्ध्याला नेट संपलं. ते आम्हाला देतच नाही. हे तर भाजपकडे लाजीरवाणी गोष्ट आहे की कॅन्डिडेट्सच नाही आहेत. की काँग्रेस मुक्त देश बनवायचा प्रयत्न त्यांचा चाललेला. काँग्रेस मुक्त भाजप होत आहे आणि त्यांना एवढ्या मोठ्या पक्षाला सगळं काही असून कॅन्डिडेटच नाही आहेत की ते आमची कॅन्डिडेट्स घेत आहेत. ह्याच्यावरून कळतं की त्या पक्षाची परिस्थिती काय आहे आणि ज्या पद्धतीत ते राजकारण करतात. पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात खेळ आणि अशा वेळेस मी खरंच मनापासून मी अभिनंदन करते त्या कॅन्डिडेटचे जे महाविकास आघाडीकडून लढायचा प्रयत्न करतात. काही नसताना एक सामाजिक तळमळ त्यांच्यात आहे म्हणून ते हे इलेक्शन मध्ये आम्ही पडतो लोकशाही टिकवण्यासाठी. पण भाजप आता पूर्णपणे एक्सपोज झालाय. सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत. जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत. खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. बंडखोर जे आहेत त्यांना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे. आणि आज ह्या पद्धतीत जर निवडणुका होत असेल तर तुम्ही निवडणुका घेताच का? मग तुम्ही जाहीर करा आणि डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत आणलंय. ह्या महाराष्ट्राची जी आहे एक लेवल होती ती तुम्ही इतकी खालच्या पातळीला आणली, इतक्या खालच्या दर्जावर आणली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.